छावा सिनेमानंतर संभाजी महाराजांच्या मुघल साम्राज्याला हादरा होण्यास देण्यासाठी लुटलेल्या बुऱ्हाणपूरला खूप महत्त्व आले आहे। तेथील लोकांना बुऱ्हाणपूरचा किल्ल्याच्या परिसरातील मुघलांचा खजिना पुरल्याची शंका आहे। यामुळे अचानक एका रात्री हजारोंच्या संख्येने लोकांनी किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरात बॅटरी मेटल डिटेक्टर घेऊन खोदकाम सुरू केली। पोलिसांनी समजपर्यंत सकाळ झाली होती। या काळात काही लोकांना सोने मिळवल्याचे दावे केले जात आहेत। मध्य प्रदेशामध्ये असलेल्या बुऱ्हाणपूरला मोठा इतिहास आहे। दख्खनचा दरवाजा म्हणून या भागाला ओळखले जात आहे। येरशीगड किल्ला या भागात मुघलांच्या ताब्यात होता। छावा चित्रपटात याच किल्ल्यावर संभाजी महाराजांनी हल्ला केला होता व औरंगजेबाला दख्खनमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते। या किल्ला परिसरात मोबाईल टॉर्च छोट्या बॅटरींच्या उजेडात काही हजार लोक जमीन खोदतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। पोलिसांना याची खबर मिळाली, परंतु त्यांना घटनास्थळी जाण्यास दुपार झाली होती। तिथे त्यांना जागोजागी खड्डेच दिसत होते, परंतु त्यांना सोन्याची नाणी आणि ते शोधणारे लोक काही मिळाले नाहीत। गुरुवारचा प्रकार आहे। बुऱ्हाणपूर हे दख्खनचे प्रवेशद्वार मानले जात होते, त्यामुळे ते मराठा साम्राज्यासाठी एक महत्त्वाचे ठिकाण होते। संभाजी महाराजांनी 30 जानेवारी 1681 रोजी हा हल्ला केला होता। 4000 घोडदळांच्या सैन्यासह जुन्या काळातून हल्ला केला होता। त्यांनी श्रीमंत व्यापाऱ्यांची घरे लुटली होती। या हल्ल्यामुळे मुघल सम्राट औरंगजेबाने आपली मोहीम दख्खनच्या दिशेने वळवली होती। छावा सिनेमाच्या सुरुवातीला याच हल्ल्याचा सीन होता। छावा चित्रपटामुळे स्थानिकांमध्ये पुन्हा या किल्ल्या परिसरातील मुघलांनी सोने लपवले असल्याची चर्चा सुरू झाली आणि बुधवारी सायंकाळी 7 वाजता तिथे एक व्यक्ती खुरपे चाळण घेऊन पोहोचू लागला। काहींनी सोबत मेटल डिटेक्टरही आणले होते। रात्रीच्या अंधारात या भागात काजवे चमकतात तसे रूप आले होते। इंदूर ते औरंगाबाद हा राष्ट्रीय मार्ग तयार होण्यासाठी खोदकाम सुरू आहे। तिथे 3 महिन्यांपूर्वी शेतात सोन्याची नाणी सापडल्याची अफवा पसरली होती। छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यात मुघलांचा खजिना तिथे ठेवण्यात आल्याचे सांगितले गेले। तेव्हापासून खजिन्यासाठी तिथे खोदणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे। इतिहासकार कमरुद्दीन फलक म्हणाले की असीरगड किल्ल्याजवळ एक प्राचीन वस्ती होती। बहादूर शाह फाखरीच्या काळात 1601 मध्ये अकबराने बुऱ्हाणपूर जिंकले होते। किल्ल्याजवळ नाणी मिळणे मोठी गोष्ट नाही। यापूर्वीही तिथे नाणी मिळाली आहेत। ग्रामस्थांनी नाणी सापडत असतील तर प्रशासनाने नाणी शोधून काढावीत। ही नाणी किती जुनी आहेत हे तपासात समोर येईल, असेही ते म्हणाले। पुरातन तत्व समिती अध्यक्ष शामिलकर चौधरी म्हणाले की बुऱ्हाणपूरमध्ये सोन्या चांदीच्या नाण्यांची टाकसाळ होती। असीरगड इथे उत्खननादरम्यान प्रत्येक वेळी काही ना काही सापडले आहे, असेही ते सांगतात।